लवकरच निर्णय घेणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय. पुण्यात अपंग कल्याण आयुक्तालय स्थापन करणार. देवदासींच्या मुलींच्या लग्नासाठी 50,000 रुपयांचं अनुदान देण्यात येणार आहे. दुर्बल घटकांसाठी काम करणाऱ्या 2 संस्थांना प्रत्येकी 50,000 रुपयांचा पुरस्कार सुद्धा दिला जाणार आहे. मेळाव्याच्या निमित्तानं काँग्रेसनं जोरदार शक्ती प्रदर्शन सुद्धा केलं. राज्य शासनासमोरची सामाजिक न्यायाची कार्यक्रम पत्रिकाच आहे आणि शासनाने गंभीरपणे या सर्व मागण्याचा विचार केलेला आहे. शासनाची साधन संपत्ती समाजाच्या गरजू आणि अत्यंत गरीब स्तरापर्यंत पोहोचली पाहिजे असा आमचा आग्रह आहे. देवदासींच्या प्रश्नासाठी लढणारे विलास रुपवते यांच्या काँग्रेस प्रवेशानंतर दुर्बल घटकांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा महत्वाचा ठरला. दलित मतांना आपल्याकडे खेचण्याची संधी काँग्रेसला या मेळाव्याच्या निमित्तानं मिळाली आणि नेमकं वेळेचं महत्व ओळखून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घोषणांचा पाऊस पाडला. झी24 ताससाठी पंकज दळवीसह सुवर्णा धानोरकर, मुंबई. आता बातमी लोडशेडिंग बाबतची. राज्यातल्या ग्रामीण भागात लोडशेडिंगमध्ये 3 तासांनी वाढ करण्यात आली.